डॉक्टर नमस्कार. तुमचे नमस्कार. खूप खूप स्वागत आसा. खूप बरें दिसता की चायल्ड स्पेशलिस्ट वांगडा आयज आमी उलोवपाचे डिस्कशन करपाचे खुबशे पेरंट्सांचे क्वेश्चन्स आसात आनी खूप बरें दिसता. तुम्ही 2011 प्रॅक्टीस सुरवात केल्ली आनी आयज तेका जवळपास 14 वर्सां जाल्ली आसा. तुमच्या रिल्सच्या माध्यमांतसून खूप जाणां खुबशे गजाली शिकतात. तेज्यानसून अशें एक जनरेट जाता की बाबा येस आपण एकदां मे बी पावपाक शकना पण आपण घरा कडेन शिकपाक शकता किंवा भुरग्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करपाक शकता. सो तेच्याच रिगार्डींग अशे खुबशे क्वेश्चन्स आसात. तेच्या रिगार्डींग म्हाका तुमचे क्वेश्चन्स आन्सर हो एक पॉडकास्ट व्हरपाक जाय. सो एक म्हाका सुरवातीक एक लायक बेबी स्टेप कसो विचारपाक जाय की चायल्ड स्पेशलिस्ट म्हटल्यार कितें जनरल भाशेन समजपा खातीर. सो शिशु आणि नवजात शिशु म्हणजे लहान भुरगी आणि एकदम लहान जन्मलेली भुरगी असतात न्हू, म्हणजे 0 डे त्याच्या वयली भुरगी. ओके, म्हणल्यार तेंका पळोवपी दोतोर म्हणल्यार चायल्ड स्पेशलिस्ट. सो आमकां पिडियाट्रिशियन म्हणतात. इंग्लिशीन मेन वर्ड आसा तो पिडियाट्रिशियन. कॉमन लँग्वेजीन चाइल्ड एंड न्यूबॉर्न स्पेशलिस्ट म्हणटा आणि मराठीन नवजात शिशु आणि शिशु काय ते स्पेशलिस्ट. कोंकणीन भुरग्यांचो दोतोर म्हणा. तशेंच एक म्हाका सुरवातीकूच एक हांगा प्रश्न हितून गो दिसता. एक फर्स्ट स्टेप असो जेन्ना भुरगो आवयच्या पोटान आसता तेन्ना आवयन कितें काळजी घेवपाक जाय. सो फर्स्ट म्हणल्यार प्रॉपर रेस्ट घेवपाक जाय. प्रॉपर रेस्ट म्हणल्यार न्हिदून रावप अशें न्हू. प्रॉपर रेस्ट म्हणल्यार चड धावपळीची काम करप न्ही. ओके, केअरफुल रावपाक जाय. तेजे चड वजन बिजन उचलप न्ही. दुसरें म्हणल्यार आपले न्यूट्रिशन चड इम्पॉर्टंट. ओके, सो आजकाल आमी बरीच पळयतात, बरेच पेरेंट्सांनी पळयतात की पेरेंट्सूच सगळे फास्ट फूड खावपाक लागला आणि मागीर भुरगीं जातकीर ती म्हणटात ना त्याने फास्ट फूड खावपाचें ना. आमची भुरगीं न्हू अभिमन्यू कशें नासता. वो अर्जुन कितें करता न्हू तो अभिमन्यू थंय भितर शिकता. ओके, सो आमी पयलींच्यानूच आमचे जिबेचे चोचले म्हणटात न्हू आमी, तेजेर जरासो ताबा दवरपाक जाय. आपणी हेल्दी खावपाक जाय. जाय तितले पूरक खावपाक जाय. एखाद्या प्रेग्नंट बायलेन एक्स्ट्रा कॅलरीजय घेवपाक जाय, जे युजली तेंची जेन्ना कन्सल्टेशन जातात न्हू तेन्ना तेंचो दोतोर म्हणल्यार जो प्रेग्नंट लेडीजचो दोतोर असता न्हू, लेडी किंवा डॉक्टर दोतोर गायनेकॉलॉजिस्ट जेका आमी म्हणटात ती सांगतात. गायनेक आणि ओबीची डॉक्टर असतात ते सांगतात. ओके, सो प्रोटीन रिच फूड खावपाकूच जाय. आणि गोंयान कितें मोस्टली सगळे नॉनव्हेज आसा, सगळी नुस्तें खातात. नुस्तें खावपाक जाय, एग खावपाक जाय, चिकन खाता जाल्यार खावात. आणि ती जी व्हेज आसा त्यांनी चडान चड प्रोटीन्स थ्रू पल्सीस खावपाक जाय. पनीर, चीज, दूध, दही ह्यो गोष्टी भरपूर मात्रेन घेवपाक जाय. आता थोडेशे मॉडर्न्स आवय पयले जे रिगार्डींग क्वेश्चन्स आसा ते अल्कोहॉल घेतात बेबी पोटान आसतना सुद्धा त्यांच्या भुरग्यांचेर कितें इफेक्ट जावपाक शकता किंवा तशें हेंच्यांनी कंट्रोल करपाचो. So, according to all our guidelines, pregnant ladies and alcohol घेऊ नये. Okay, that is first thing. After pregnancy, delivery जातकीर सुद्धा breastfeeding mother as much as possible alcohol घेऊ नये. आणि जर घेतात जाल्यार ते एक स्पेसिफिक टाइम ड्युरेशन असतात त्याच्या पयलीं घेवप. सगळ्यात बेस्ट म्हणल्यार पयलीं 6 महिने घेऊ नका. तरी सुद्धा आजकालच्या थोड्या बायलो कितें म्हणटात ना दोतोर एटलीस्ट 1 पेग आय कॅन टेक ऑफ सम स्पेसिफिक दारूची नांवां बिवा ती सांगतात. ओके, देन वी टेल देम की बाबा इतलो टाइम तू दिवू नाका बेबीक दूध, नाल्यार तुजें आयिल्लें दूध काडून ते वेस्ट करपाचें आणि मागीर बेबीक दिवपाचें. सेकंड ऑप्शन, तुका खबर आसा तू पार्टीक वचपास आणि तुका खबर आसा तू दारू पिवपाक आसा. सो आफ्टर सम टाइम म्हणल्यार एक एटलीस्ट अर्ध्या दिसाचो तरी स्टॉक ना जाल्यार 1 दिसाचो तरी स्टॉक तुवें आपल्या दुधाचो काडून दवरप जर बेबी तुज्या दुधार आसा. ओके, सो अशा टायपाचे मदर्स हू आर ऑलरेडी हॅव्हिंग आउटसाइड म्हणल्यार हार्ड ड्रिंक्स बी घेवपाक पळयतात ती त्यांची भुरगीं भरपूर करून आउटसाइड मिल्काचेर सुद्धा असतात. मागीर दे गिव्ह आउटसाइड मिल्क. बट जर कोणें तरी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग करता आणि तरी सुद्धा तिका पिवपाक जाय जाल्यार जशें हांवें सांगलें पयलींच काडून दवर आणि तें दूध बेबीक दी. आणि दारू पिवन जाल्यार मागीर जे दूध आसता ना तें वगडोवपाक लागता फॉर एटलीस्ट 1 डे. तुम्ही म्हटल्या प्रमाणे आउटसाइड मिल्क जे दितात भुरग्यांक ते कितले बरोबर आहात किंवा सो आमी फर्स्ट अँड फॉरमोस्ट आउटसाइड दूध सांगनात दिवपाक. फर्स्ट इज मदर्स मिल्क. मदर्स मिल्क इज गोल्ड स्टँडर्ड. ओके, मदर्स मिल्का भशेन आणि खंयचेच असले गिफ्ट ना जे आवय भुरग्याक दिवं शकता आणि ते फक्त आवय दिवं शकता आणि कोणूच दिवं शकना. ओके, आणि आता तरी ऍक्च्युअली आमची इंटरव्ह्यू सुरू आसा न्हू, दिस इज ब्रेस्ट फिडिंग वीक म्हणटात. वर्ल्ड ब्रेस्ट फिडिंग वीक म्हणून साजरो केलो जाता. हितून आमी लोकांक ब्रेस्ट फिडिंगा बद्दलचे फायदे सांगतात, कशें ब्रेस्ट फिडिंग कंटिन्यू करपाचे, प्रॉब्लेम्स कितें येता ब्रेस्ट फिडिंगात ते कशें सॉल्व करपाचे हेजे आमी सगळ्या पेशंटाक थ्रू रील्स थ्रू येतात तेन्ना सांगत आसा. नाजाल्यार आमचे IAP, IMA ह्या व्हडले व्हडले आमचे असोसिएशन्स आसात त्यांच्या थ्रू सुद्धा आम्ही ह्या टायपाचे अवेअरनेस बरेच करता. सो आवयचें दूध हे भुरग्याचे पयले वॅक्सीन आणि आम्ही तेका लिक्विड गोल्ड म्हणतात. म्हणल्यार भांगार हे आवयचें दूध आसता ते भुरग्या खातीर स्पेशली पयलीं
थोड्या दिसांनी येता न्हू ते आणि टिल 6 months दॅट इज द बेस्ट न्यूट्रिशन. एक तर ते पचपाक बरे, दुसरे म्हणल्यार ते भुरग्याक माल पडना, भुरग्याची योग्य वाढ तेतून जाता, ना ओबेसिटी जाता ना माल न्यूट्रिशन जाता. ओके, तितून कांयच आणि कितें म्हणटात ते प्रिझर्वेटिव्ह नसता. ते डायरेक्ट आवयच्या आंगातल्यान आयिल्ले असता दूध. सो दॅट इज द बेस्ट फॉर द बेबी. थोड्या आवयन दूध सामकें येना, त्या आवयनी कशी कितें काळजी सो घेवपाक? दूध येना ही एक रॉंग मिथ आसा. अशें ना की आवयक दूध येना. प्रत्येक गाय म्हैस विता तिका दूध येता. आमी केन्ना पळयलां गाय म्हशीचें दूध बाटली पीत बशिल्ले, आमी गाय म्हशीचें पील बाटली पीत बशिल्ले ना. आमकांच कित्याक लागता? तर एक तर आवयांनी बिफोर डिलिव्हरी जावच्या पयलीं आपल्या स्वताक तयार करपाक जाय की बाबा डिलिव्हरी जावन हांव ब्रेस्ट फिडिंग दितले. हेच्या खातीर आमी म्हणटात की प्री डिलिव्हरी काउन्सिलिंग पेरंट्साचे असता ते जावपाक जाय. हे कितें क्लिनिकान येवनूच जावपाचें अशें न्हू, ऑनलायनूय जातात. ऍक्च्युअली पळोवपाक गेल्यार म्हजे एक ऑनलायन प्रेझेन्स जो आसा न्हू, तितूंतल्यान म्हजे वेबिनार्सय चलतात. ब्रेस्ट फिडिंगाचे म्हणात, ल्हान भुरग्यांचे 6 महिन्याच्या भुरग्याचे बाहेरचो आहार म्हणल्यार कॉम्प्लिमेंटरी फिडिंग जे म्हणटात ते कसो स्टार्ट करपाचो. 6 महिने, 7 महिने, 8 महिने, 9 महिने, 1 वर्ष सगळ्याचे वेबिनार्स, लाईव्ह वेबिनार्स सगळे जातात. सगळ्यान वाईट गजाल ना जाल्यार सगळ्यान एक कितें डिससॅटिस्फॅक्शन जे म्हाका हितून दिसता, अख्ख्या इंडियाचे लोक म्हाका हे करतात, वेबिनारान येतात. गोंयचे हार्डली एनीवन कम्स. कारण गोंयान अजूनही तो कॉन्सेप्ट ना की डिलिव्हरी पयलीं हांवें कितें शिकपाक जाय रिगार्डिंग ब्रेस्ट फिडिंग. भुरगे 6 महिन्याचे जावपा पयलीं हांवें कितें शिकपाक जाय रिगार्डिंग आउटसायड फिडिंग. मागीर 6 महिन्याचो भुरगो जाल्यार कितें तांदळाचें उदक, दाळीचें उदक आणि कसलें उदक दिवन 6 महिन्याचो भुरगो 8 महिने जाता तोपर्यंत तुजें वजनूच वाडलेलें नासता. 8 महिन्याक ती म्हज्या कडेन पावतात की भुरग्याचें वजन वाडना. कित्याक वाडना? सगळे असले पातळ पातळ दिला. कित्याक वाडटले? काकणाचें उदक, चपातीचें उदक. आय मीन समटायम्स म्हाका असले एक्झाम्पल्स हांवें केन्ना लायफान आयकले नासलेली की अशें सुद्धा लोक करतात. आनी प्रत्येक एक एरियाचे वेगळे वेगळे मिथ्स आसात, वेगळे वेगळे प्रॅक्टिसीस आसात. पण डॉक्टर बेसिकली अशे 3 अशे स्टेप्स किंवा 3 पॉइंट्स अशे कितें हाचेर लक्षात दवरपाक जाय बिफोर बेबी बॉर्न जावचे पयलीं आवयन? एक तर आपले न्यूट्रिशन, दुसरे दॅट इज शारीरिक न्यूट्रिशन, दुसरे मानसिक न्यूट्रिशन. आवय मानसिकतेन सुद्धा हेल्दी असपाक जाय. अशें ना की एखादी डिप्रेस्ड आवय आसा तिच्या मागीर जावपी भुरग्याक सुद्धा प्रॉब्लेम जावं शकता. कारण डिप्रेस जर आवय प्रेग्नन्सी डिलिव्हरीच्या पयलींच आसा ती डिलिव्हरी मागीर सुद्धा मागीर डिप्रेस्ड असू शकता. सो पोस्ट पेरी कितें म्हणटात आमी त्याला पोस्ट डिलिव्हरी ब्लूज म्हणटात आमी ताका. म्हणजे डिलिव्हरी जावन मागीर मदर बिकम्स डिप्रेस्ड आणि तितून मागीर फेलियर ऑफ ब्रेस्ट फिडिंग, फेलियर ऑफ बेबी केअर अशें जावंक शकता. मातशें एक्सप्लेन करपाक शकता? पोस्ट ओके. सो कितें जाता, डिलिव्हरी जातकीर आवयची जी मानसिकता असता न्हू जराशी वीक असता. कारण कितें, एक तर सच अ बिग डिफरन्स, त्याच्या बॉडीन इतलो डिफरन्स जाल्लो असता, त्याच्या आंगान इतले सगळे हॉर्मोन्स चेंज जाल्ले असता की जर चड बेगीन राग येतलो, चड बेगीन अपसेट जातले, कितेंय म्हणल्यार एकदम रडपा लागतले, असल्यो गोष्टी बऱ्योच जातात. आणि वी हॅव टू एक्सेप्ट की हे नॉर्मल आसा. बऱ्याच वेळा आमकां दिसता सिनियर्स घरांतल्यान आमच्या टायमार आमी डिलिव्हरी जाली आमकां केन्ना अशें जावना. त्या टायमार दुसऱ्याक कोणाक जाल्ले सांगपाक तुका कोण नाशिल्लो. देयर वॉज नो सोशल मिडिया, तितले न्यूज नाशिल्ले की असल्यो गोष्टी ती घेताली. आजकाल कसलीय एखादी गोष्ट घेत ती व्हडली न्यूज जाता. त्या टायमार असल्यो न्यूजीस जायनाशिल्ले. आनी आमी आमच्या दोळ्या मुखार पळयल्ले आसा पोस्ट डिलिव्हरी ब्लूज नाल्यार पोस्ट डिलिव्हरी डिप्रेशनान कितें कितें आवयो करतात. आय हॅव वर्कड इन गोवा मेडिकल कॉलेज फ्रॉम 2005 till 2011, almost 6 years I worked over there. त्यांच्या पिडियाट्रिक केअर युनिट जे आसा न्हू, इंटेन्सिव्ह केअर युनिट, तितून आमी बऱ्याचदा अशा आवयो पळयताले, येतालो भुरग्याक पळयतालो, 2-4 दीस भुरग्याक पळोवन वतालो ब्रेस्ट फिडिंग. 6व्या-7व्या दिसार एकदम दे वूड बिकम व्हेरी वायट. केन्ना केन्ना दार बंद करप, सगळे हांगा थंय फोड करप, असली करताली. सो दिस इज समथिंग रियली, इट इज अ कंडिशन जी आसा. फक्त ती एक 5-6 हजारान एकल्या बायलेक जातली. सो लोकांक दिसता की दिस इज नॉट समथिंग नॉर्मल, बट इट इज नॉर्मल. बऱ्याचशा आवयक जाता आणि दे रिक्वायर अ लिटल बिट ऑफ सायकोलॉजिकल हेल्प अँड अ लॉट ऑफ फॅमिली हेल्प, हजबंड्स हेल्प, इन-लॉज हेल्प, हर पेरेंट्स हेल्प लागताच. एकदा बेबी बॉर्न जातकू फर्स्ट स्टेप कितें काळजी घेवपा खातीर? सो फर्स्ट बेबी बॉर्न जाता त्याच्या मागीर ब्रेस्ट फिडिंग स्टार्ट करपाक जाय. जर नॉर्मल डिलिव्हरी आसा विदिन हाफ एन आवर ब्रेस्ट फिडिंग स्टार्ट करपाक जाय. आणि जर सिझेरियन आसा
विदिन 2 hours ब्रेस्ट फिडिंग सुरू करपाक जाय. सो देर इज समथिंग म्हणा ब्रेस्ट क्रॉल मेथड जी बरेच वेळा फॉलो जाता. सो बेबी जातकीरूच गायनेकोलॉजिस्ट जो भुरगे डिलिव्हरी करता तो डॉक्टर बेबीक जराशे क्लीन करून आवयच्या छातीर घालता आणि बेबी थंयच मागीर बेबी आवयचें दूध पिवपाक लागता. दॅट इज द फर्स्ट थिंग. ओके. सेकंड, बेबीचे इम्युनायझेशन पयल्या 7 दिसा भितर जावपाक जाय. स्पेशली हेपेटायटीस बी, ओपीव्ही आणि बीसीजी हे जावपाकूच जाय. तिसरे, बेबीची प्रॉपर केअर घेवपाक जाय आणि ती आवयक खबर आसपाक जाय कशी घेवपाची. ते मोस्टली सगळे कितें पिडियाट्रिशियन सांगतातूच आवयक. पूण तरी सुद्धा म्हाका दिसता जशे आमी शिकपाक वतात न्हू, पयलींतल्यान आमी दुसरी गेलो पयलीं आमी कितें शिकला तें आमकां खबर आसा म्हणून आमी दुसरीन पावतात. तशेंच आवयांनी सुद्धा डिलिव्हरी जावपाच्या पयलीं डिलिव्हरी जातकीर कितें कितें गोष्टी जातल्यो. म्हाका भुरग्याक दूध दिवपाक जाय तर म्हाजी ब्रेस्ट सारकी आसा काय, म्हजे ब्रेस्टाचे निपल सारखे आसा काय, इज देर समथिंग नोन एज रिट्रॅक्टेड निपल्स, इज देर समथिंग नोन एज फ्लॅट निपल, त्याच्या खातीर म्हाका कितें करपाक जाय, म्हजें जेवण खाण कशें आसपाक जाय, ते भुरग्याक हांवें कशें धरपाक जाय, ते भुरग्या खातीर कितें कितें गोष्टी लागतल्यो ज्यो म्हज्या हॉस्पिटल बॅगान आसपाक जाय. ओके. ते एक्चुअली एक आवय जावपा खातीर रायट एज कितें आसपाक जाय? So in India, 18 and above is this thing, marriage. So 18 and above is pregnancy time also. म्हणल्यार 19-20 वयली माणूस. आता बरेचशे लेडीज आर स्टडींग. आता हांव स्वताच स्टडी करता म्हणसर बाय द टाइम आय फिनिश माय पिडियाट्रिक पोस्ट ग्रॅज्युएशन हांवूच 25 वर्साचें आशिल्लें. ओके. सो इवन दॅट इज अ रायट टाइम. बट आफ्टर 35 years of age देर आर प्रॉब्लेम्स विथ द लेडीज ज्याच्या खातीर भुरग्यांक प्रॉब्लेम जावंक शकता. सो आमी तांकां म्हणटा एल्डरली प्रायमी. सो तितून सुद्धा बऱ्योचशो एक्स्ट्रा टेस्ट बेस करपाक पडटा. पण जातात. बट आय वुड से 18 to 35 पयलीं आणि 18च्या मागीर इज द बेस्ट एज, फर्टाईल एज. आता नॉर्मल एकदा बॉर्न जालो की थोड्या जाणां म्हणटा की 3 महिन्या मागीर ताका इल्लें घालपाक स्टार्ट करपाक. जशें नव्हदें म्हटलें पळय, तांदळाचें उदक, दाळीचें दॅट इज द बिगस्ट मिस्टेक दॅट पेरंट्स डू. आवयचें दूध सुरू जाता एट 0 hours. भुरगे जन्मता तेन्नाच्यान भुरग्याचे 6 months कंप्लीट जातात तो मेरेन आवयचें दूध. 6 महिने 1 दिसाच्या मागीर तुम्ही भायले खावपाक दिवपाचे. दॅट टू सेमी सॉलिड नाल्यार पॉरिज टायप, नॉट लिक्विड, वॉटरी न्ही. ओके. आणि दुसरें म्हणल्यार 6 महिने म्हणल्यार कितें, मोस्ट ऑफ द पेरंट्स बऱ्याच वेळा म्हज्या रिलाच्या सकल क्वेश्चन्स असतात नाल्यार व्हिडिओच्या सकल 6 months इज स्टार्ट ऑफ 6 months or एंड ऑफ 6 months. इट इज एंड ऑफ 6 months. म्हणल्यार सपोज म्हजो बेबी 1 जानेवारीक जालो तर 1 जानेवारीक तो 1 महिन्याचो जायना, तो 1 फेब्रुवारीक 1 महिन्याचो जाता. सो फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलय 1 तारखेक तो 6 महिने कंप्लीट. जुलय 1 तारखे मागीर ताका भायले खावपाक दिवपाक जाय. भायले म्हटल्यार कितें दिवपाक शकता सुरवातीक? सो भायले खावपाक दिता तेजो एक व्हडलो म्हणल्यार इट्स अ बिग सायन्स इन इट सेल्फ. ओके. सो फर्स्ट वी स्टार्ट विथ रागी एंड देन वी स्टार्ट विथ हाय प्रोटीन डायट्स लायक पल्सीस. ओके. पल्सीस, ड्राय नट्स, but it has to go stage by stage. As I said you on my Dr. Poonam's blog, म्हजी जी वेबसाइट आसा तेजेरूच हे जे सेपरेट कोर्सेस आसात which each course runs around 4 days. So इतल्या ल्हान पॉडकास्टान ते म्हाका सांगपाकूय जावचें ना. बट यू कॅन से यू कॅन स्टार्ट विथ समथिंग लायक रागी. बट तेजो एक प्रोसेस आसता जो तुम्ही करपाक जाय. ते रागी आजकाल बरेच प्रीमेड फूड मेळटा बट आय डू नॉट प्रिफर प्रीमेड फूड. घरातले सगळ्यान स्वच्छ जेवण, कारण तितून मागीर प्रिझर्वेटिव्स बी नासता. बट येस, पेरंट्स हॅव टू लर्न दिस. लायक मोस्ट ऑफ माय पेशंट्स when they come to me at 5.5, 6 months for regular checkup or for weaning advice, I always tell them go to the website, download the link and go ahead with your course. Because ते कितें 2-4 लायनी बरोवन भुरग्याचें जेवण जायना. You require, like what I'm telling you, the online course is my whole 28 days chart is there. There are 20 lectures, 20 downloaders, 40 things the mother has to learn. It takes around 1 to 2 days for the mother to go through the whole thing. That we cannot tell in 2-4 lines की बाबा डाळ भाजी दी, पपयाचो गर दी, ऍपल दी. This is not nutrition. Okay. पण बेसिक जर म्हाका 4 गजाली लक्षांत धरपाक जाय की हे रुटीन किंवा हे फूड आमच्या जेवणात आसपाकूच जाय भुरग्याच्या. रागी टू स्टार्ट विथ, पल्सीस आसपाक जाय. स्लोली जर तुम्ही नॉनव्हेज असेल जाल्यार नॉनव्हेज आयटमा कडेन वचपाक जाय आणि ड्राय नट्स आसपाक जाय अँड ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स. एक बेटरमेंटा खातीर व्हेज का नॉनव्हेज चड भुरग्यांक बरें? इट डिपेंड्स अपॉन इंडिव्हिज्युअल फॅमिली. आता बऱ्याचशा फॅमिली व्हेज आसात, मागीर थोड्यो कितें म्हणटात ती डिफरंट व्हरायटीज आसात तितून व्हेज आणि नॉन व्हेजान सुद्धा. ओके. सो डिपेंडिंग अपॉन द फॅमिलीज प्रेफरन्स दे कॅन गो अहेड. देयर इज नथिंग लायक व्हेज इज बेटर, नॉन व्हेज इज बेटर. डॉक्टर, थोडे भुरगे जातलो खूप रडटा, थोडे भुरगे रडत ना. हेजे मेन कारण कितें आसता? सो जाका आमी म्हणटा इंट्रायुटराइन डिप्रेशन थोडे भुरग्यांक जाता. म्हणल्यार जी पोटान असतात न्हू तेन्ना ती डिप्रेस जातात, एकदम लो ऍक्टिव्हिटी जातात. सो भुरगे जशे भायर येतात तेणे श्वास घेवपाक जाय. जोराचो श्वास जे घेतात न्हू
तेन्ना ती रडटात तेन्ना ती जोराचो श्वास घेतात आणि तो जोराचो श्वास जेन्ना घेतात तेन्ना पुलमान जे उदक भरिल्लें आसता पोटाच्या भितर जेन्ना बेबी आसता न्हू तेन्ना त्याच्या पुलमान सगळें उदक भरिल्लें आसता तें उदक भायर पुश करपाक हो पयलो श्वास लागता आनी तेज्या खातीर जर बेबी जशें जल्मता तेन्ना तर ताणें लांब श्वास एक घेवना न्हू ते पुलमा भितर उदक भरून रावता आनी दीस बेबीज रीच टू NICU. ओके NICU म्हटल्यार निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट जसे एडल्ट लोकांचे ICU असता न्हू Okay. तसे निओनेटल जन्मल्ल्या भुरग्याचे NICU असता Okay. निओनेटल ICU. हेचो प्रॉब्लेम डिसएडवांटेजीस कशें कितें आसा कशाचे मी आतां म्हटलें पळय जे श्वास घेना ते घेना तेंचे तेका श्वासूच घेवपाक जावचो ना न्हू भुरग्याक म्हणल्यार ते पुलमा सगळ्यात मेन इम्पॉर्टंट न्हू त्याचो मागीर बॅक प्रेशर हार्टाचेर पडटा आणि ते सगळे Okay. प्रॉब्लेम जाता दे आर मेजर इश्यूज दिस कॉल्ड बर्थ एस्फेक्सिया म्हणल्यार जन्मता तेन्ना भुरग्याक सारको ऑक्सिजन मेळूना Okay. सो बेबीच्या ब्रेनाक ऑक्सिजन मेळना बेबीच्या आंगाक ऑक्सिजन मेळना मागीर हार्ट सारके फंक्शन करना लंग फंक्शन करना ब्रेन फंक्शन कळ्ळें. करना एवरीथिंग स्टार्ट्स Okay. फेलिंग सो ते जावपाचे न्ही म्हणून तांकां ICUन दवरतात बरेच वेळ तुम्ही आयकल्लें आसतलें ICUन बेबी पायप व्हेंटिलेटराचेर किंवा कापसाचेर दवरता कापसाचेर इज अ व्हेरी ओल्ड Okay. फिनॉमिना वेन ते काय ICUन व्हेंटिलेटर नाशिल्ले तेन्ना कापसाचेर म्हणजे जगलो That is जगलो same. गेलो That गेलो is the same. नो similar. ICU इज अ टोटल डिफरंट Okay. फंडा. तर थोड्यांचे अशें असतात की आतां आफ्टर 6 months बेबी जेन्ना जाता खबर आहा तेन्ना एका एक आतां म्हणटात पळय नजर लागतात भायर व्हरप ना फोटोग्राफी करप ना हे कॉन्सेप्ट कसो कितें आसा हेका लागून पेरंट्सूय टेन्शन घेतात किंवा हे कशें कितें आसा तर भुरग्यांच्या आसपास जे मिथ्स असतात ना ते इतले असतात की आय थिंक आय कॅन रायट अ बिग ग्रंथ ऑन इट ओके एक तर आमच्या भुरग्यांक काजळ लायल्यार हे जायना दृश्ट लागना फॉरेनाच्या भुरग्यांक लागना कित्याक लागना तांकां कोण काजळ फासना तांकां कोण कावळो करना ओके तांकां कित्याक लागना दृश्ट आमच्याच भुरग्यांक कित्याक लागता सेकंडली दांत येवना म्हणून ते गळ्यान एक बारीक अशे 2 स्टिलाचे हे घालतली कितें सांग दंतपट्टी एक म्हणटात आणि एक कितें एक नाव आसा त्या पट्टीचे तितून ते दाता खातीर एक दोनूच तुका खंयच्या तरी ल्हान भुरग्यांच्या गळ्यान काळो दोर आणि बारीकशे 2 सिल्वराचे हे स्टिलाचे मणी दिसतले दॅट इज सुद्धा दांत येना म्हणून मागीर आनी कितें कितें गळ्यान बिळ्यान घालतात कमरेन बिमरेन घालतात आता ह्यो गोष्टी करू नाका म्हणटात आमी कित्याक कारण ती दंतपट्टी आसता ती जरा उकल्ली आणि तोंडाक घातली भुरग्याच्या तोंडाक वता भुरग्याचो घाम असता थंय भुरगे खाता खाता उडयतात जेवण ते लागिल्ले असता त्या पट्टीक बरेचशे गोष्टी असतात इट इज बेसिकली सेप्सिस भुरग्याक त्याच तोंडाक घालतना ते चोकत बसलो मागीर लूज मोशन जावन आमच्याकडे येतलो ओके त्यो ज्यो बारकेल्यो मणी आसात न्हू जेका नांव हांव विसरलें पूण भरपूर भुरग्यांच्या गळ्यान तुका दिसतलें त्याच्या बद्दल हांवें व्हिडिओ सुद्धा भरपूर केल्ले आसात ओके ते सुद्धा भुरगे केन्ना केन्ना काडटात तोंडान घेता आणि ते तुटून ते मणी तोंडाक वचूं शकता सो हेजेर हांवें एक रील केल्लो की बाबा असले मणी घालू नाकात आणि रील करतना हांवें म्हजेच मंगळसूत्र अशें काडून म्हळ्यार तोंडाच्या लागीं धरिल्लें की बाबा भुरगे ते जे गळ्यान घालतात न्हू इतल्याच लेंथाचे आसता आनी भुरगे ते अशे तोंडाकडे हाडूं शकता आता तो रील हांवें केल्लो अवेरनेस खातीर त्या रिलाच्या सकयल सगळे कमेंट अशे आशिल्ले की दोतोरबाय गळ्यान आपल्या स्वताच्या मंगळसूत्र घातलें आनी दुसऱ्या भुरग्यांच्या गळ्यान काय घालू नका म्हणून एडवायस दिता ओके सो हांवें तांकां आन्सर केलें की बाबा हांव एडल्ट हांव हें तोडून तोंडाक घालून खावचें ना पण भुरगीं घालू शकतात हो रील करून एक 6 महिने सुद्धा जावना म्हाका एका आवयन त्या रिलाक रिप्लाय करून म्हज्या डायरेक्ट मेसेजीन मेसेज उडयलो की डॉक्टर त्या भुरग्यान म्हज्या मणी खालो हांव कितें करूं तर हांवें त्या चॅटाचो एक फोटो काडलो आणि एक रील आन्सर करून काडलो की असो रील हांवें पयलीं केल्लो आणि तुमी लोकांनी म्हाका सांगिल्लें की मीन्स वॉट आय एम टेलिंग इज रॉंग पळयात ही एक आवय आसा तिणेच सांगलें की मणी खालो आतां कितें करपाचें ती भिल्ली आसा ओके सो हे गोष्टी जावचे न्ही म्हणून आमी तुमकां अवेरनेस करता हरशी म्हणून प्रॉब्लेम जाल्यार भुरगीं पेरंट्स खंय धांवतली आमच्याकडेच धांवतली न्ही ओके सो आमी अवेरनेस करूं ना जाल्यार कोणाचो फायदो आमचो काय फायदो ना तुमचोच फायदो अवेरनेस केल्यार तुमी त्यो गोष्टी करच्यो ना आनी तुमी हॉस्पिटलां पावची ना पण तो अवेरनेसाची एडवायस तुमकां घेवच्या परस चड कमेंट मारता जाल्यार मारात कमेंट आमकां कितें आतां एक सादोसो प्रश्न आसा एक भुरग्याक किंवा मिता कडून अवेर पयस कशें जावप कारण आतां वयता सगळेच जाण म्हणटात आमी आमच्या फॅमिलीन सुद्दां पळयला की भुरगो जाल्यार फोटो काडनाका काडटना स्मायली दवरा आनी फोटो घाल जाल्यार घालूच नाका हांव काडून कित्याक सो आजकाल म्हाका दिसता हो मीथ जो पयलींचो आशिल्लो न्हू की भुरग्याचे फोटो ऑनलायन घालू नाका तेका नजर लागतली वो आजकालचे जे AI सुरू आसा न्हू कोणाचे तरी तकली काडून कोणाचे तरी बॉडीक लावपाक ते तेन्ना तांकां कळ्ळें आसता सो ते मिथाचो तसो एक एडवांटेज आसा की भुरग्यांचे तुम्ही फोटो ऑनलाईन दाखवायचे न्ही इवन इन माय क्लिनिक बरेच वेळा माझे पेशंट्स असतात त्यांचे व्हिडिओज आम्ही करतात आय टेक फुल कन्सेंट फ्रॉम द पेरेंट्स की बाबा त्यांचा चेहरा दिसला तर चालेल काय त्यांनी जर ना म्हणतात जाल्यार म्हजे एक स्माइली येतात
खुपशाण म्हणतात की बाबा आता टूथपेस्ट भुरग्यांक यूज करप ना किंवा दिवप ना ब्रश दिवप ना हे कशें कितें आसा? सो टूथपेस्ट भुरग्यांक यूज करपाक जाता, पण भुरगे जेन्ना आपूण स्वता तोंडान उदक घेवन चूळ भरून भायर उडयताले तेन्ना. तेज्या पयलीं टूथपेस्ट लावपाची ती तांदळाच्या शेपची म्हणल्यार रायस ग्रेन इतलीच टूथपेस्ट. ओके, ती सुद्धा बेबी 1.5-2 वर्सां जाता तेज्या मागीर. तेज्या पयलीं टूथपेस्ट आमी एडवायस करनात, कारण कितें भुरगीं ती गिळटात म्हणून. ओके, दुसरें ब्रश केन्ना करप? 6 म्हयन्यापासून भुरग्याक दात येवनी ना येवनी 6 म्हयन्यापासून तुमचे कडेन सिलिकॉन टूथब्रश असता जो तुमकां हेचेर ऑनलायन मेळटलो, असो बोटां घालपाचो आनी तो त्याने बोट भुरग्याचे तोंड घासपायचे आमी दात घासपायचे. सो दात ना जाल्यार हिरडी घासपायची, जी गम्स असतात न्हू ती घासपायची, गम मसाज म्हणटा आमी तेका, ते सुद्धा करपाक जाता. सो फ्रॉम 6 मंथ दिसांतल्यान 2दा तुम्ही दात घासपाक सुरू करा, कारण मागीर कितें जाता भुरगीं खातात पितात तशीच रावतात आनी आयिल्ले दातूच किडपाक लागतात. 2 वर्साचो भुरगो थंय ई केल्यार सगळे काय दात दिसतले. ओके, सो यू हॅव टू मेंटेन हायजीन, जे तुम्ही पयलीं पासून गोष्टी करता भुरग्यांक कळटा आनी मागीर ते करत रावतात. ओके, आता डॉक्टर तुम्ही 2 भुरग्यांची आवय आसा, सो तुम्ही स्टेप्स पयलीं कितें घेतले भुरग्यांची काळजी घेवपाक किंवा आतांची मॉडर्न आवय कशी कितें घेतली? आता म्हाका तरी कितें शिकोवपाची गरज लागूना, बिकॉज आय वॉज ऑलरेडी अ पोस्ट ग्रॅज्युएट इन पिडियाट्रिक, सो म्हाका सगळें खबर आशिल्लें कितें. सो आय हॅव फॉलोड ऑल रायट स्टेप्स. ओके, सारखे भुरगे जातकीर एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग. हांव पिडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिटान काम करतालें जेन्ना म्हाका पयलो चलो जालो तेन्ना. तो 5.5 म्हयन्याचो आसतना आय हॅड टू जॉइन बॅक टू वर्क. ते जस्ट एक्स्ट्रा 15 दीस आशिल्ले. आय प्रॅक्टीस एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग बाय पंपिंग माय मिल्क अँड सेंडिंग इट टू होम. घरातलो एक कोण तरी मेंबर येतालो आनी म्हजे पंप्ड मिल्क PICUतल्यान हांगा घेवन येताली. सो स्पेशल ट्रीप तेज्या खातीर करताली. ओके, हांव नायट ड्युटी डे ड्युटी सगळें केलां हांवें. अशें केलें बाबा ना म्हजे बेबी ल्हान आसा आनी म्हाका दूध पाजोवपाक घरा हांवें काय एक्स्ट्रा लीव बीव काय मागूना आनी आमकां मेळा सुद्दां ना. सगळ्यान वर्स्ट डिपार्टमेंट दोतोरांचें डिपार्टमेंट, आमकां लिव्स मेळनात. ओके, सेकंडली भुरगे जेन्ना 6 म्हयन्याचे जाले हांवें होम फूड स्टार्ट केला. आय हॅव नेवर स्टार्टेड माय बेबीज ऑन फॉर्म्युला फूड. केन्ना जे भायले खावपाचे आसता न्हू डब्यांतले तेय हांवें स्टार्ट केलें. आज तगायत इन माय क्लिनिक जो कोण पेशंट येता आय नेवर एडवायज देम बाटलीचें दूध ना जाल्यार बाटलीचे डब्याचे खाणे. आय ऑलवेज टेल देम. दॅट इज वाय आय टोल्ड यू दे हॅव टू गो टू माय वेबसायट, लर्न वॉट इज टू बे. आतां तुमकां शिकपाचेंय ना जाल्यार मागीर तुमी डब्याचें दूध वतकीर दॅट इज एंटायरली एवरी पेरंट्स चॉयस. बट आय कॅन प्राऊडली से म्हजे चडान चड पेशंट्स आसा ते ब्रेस्ट फिडिंगाचेर आसात आनी चडान चड पेशंट्स आसात ते घरातले खावपाचे जिन्नसाचेर आसात. स्क्रीन टायम आतां म्हजी भुरगीं जाल्ली तेन्नाय स्मार्टफोन जस्ट आयल्लो. नोकियाचो येद्याशा स्क्रिनाचो तो स्मार्टफोन आशिल्लो. देर वर ऑल्सो म्हजो चलो म्हाका दिसता 1.5-2 वर्साचो आशिल्लो तेन्ना कितें ते आयपॅड आशिल्लो. आयपॅड मिनी जस्ट स्टार्ट जालो 2010. म्हजे कडेन ना येदी व्हडली स्क्रीन आसताली आयपॅडाची सुद्धा. ओके, आनी म्हजे कडेन आशिल्लो तो तेन्ना. इवन देन आय हॅड नेवर स्टार्टेड माय बेबीज. वन्स इन अ वायल तांकां मेळटालो जराशें कितें खेळपाक बिळपाक, नाजाल्यार हांवें केन्नाच म्हज्या भुरग्यांक स्क्रीन टायम दिवना, केन्नाच जेवताना मोबायल दिवना, केन्नाच कितें टीव्ही पळयत पळयत खावपाक केन्नाच दिवना. आनी अजूनय म्हजे भुरगे आतां व्हडलो भुरगो म्हाजो 17 वर्साचो, चली म्हजे ऑलमोस्ट 15 वर्साचे, एकलो 11वीन आसा, एकलो 9वेन आसा. अजून पर्यंत तांकां तांचो स्वताचो मोबायल फोन हातीन ना. ती म्हाजी तकली खातात की म्हज्या घरान क्लासीन सगळ्यांकडे आयफोन आसा, वो आसा तो आसा, आमकां कित्याक ना. ना म्हणल्यार ना. देर आर सर्टन थिंग्स. एक तर डिसिप्लिन आणि जेवण, ह्यो 2 गोष्टी आवय बापाच्या हातीन आसपाक जाय, भुरग्यांच्या न्ही. बेबी चिल्ड्रन हॅव टू डू वॉट पॅरंट्स आर सेइंग इन दीज 2 थिंग्स. बाकीचे तुम्ही भुरग्यांनी घेयात म्हणल्यार दे हॅव द इंडिपेंडन्स टू डू वॉट एव्हर दे वॉन्ट इन द अदर व्हरायटी अदर थिंग्स. बट डिसिप्लिन आणि जेवण हे म्हाका जाय तशेंच. पण आतांचे हांवें सरावंडिंगान आमच्या पळयलां आमचे हॉल चेताना दिता एका मागीर दिना रे स्क्रीन टायम. दॅट इज रॉंग. कारण भुरग्याचे जे जेवणा अन्ना वांगडा जे तेजे रिलेशन जावपाक तेच जायना. इट इज कटिंग द बेबी अवे फ्रॉम द फूड व्हरायटी, फूड टेक्स्चर, फुडाची टेस्ट, फूड कशें दिसता हे कांयच कळना. बेबी करतले तूं तोंडाक कोंबतले, तू जेवण भरयना तेका. हेका जेवण कोंबणं म्हणटात, ह्याला जेवण भरवणं नाही म्हणत. ओके, सो आनी भुरग्याक मागीर थोड्या हीच आवय मागीर 1.5-2 वर्सां म्हजे भुरगे जेवत ना, खायत ना, मोबायल दिल्या शिवाय खायत ना. आता आमचे जमानो म्हण, तुजोय जमानो म्हण, तूय सुद्धा टीव्ही काय मोबाईल पळोवन जेवण जेवना. तू सुद्धा साधे आपल्या हातीन खालो असतो. ओके,
कित्याक कारण आमच्या आवय तुमच्या फाटी धांवन आशिल्लो दिताले खाणे आपले कितें काम करपाक लागतले. आता कितें जाला खेळपाक जाय तसो खेळ तेन्ना भुरग्याच्या फाटी कोण लागचो ना पूण जेवण म्हणल्यार तेन्ना हांव दितलें हांव तोंडाक घालतलें. 2-2 वर्साची भुरगीं आजुनी आवय खावपाक घालता आनी भुरग्यान जेवणाक हात लायल्यार भुरगीं हात अशे करपाक लागता एज इफ जेवण न्हू कितें तरी विचित्र आसा. ओके सो भुरग्याचे जर ते जेवणा वांगडा रिलेशन जावपाक जाल्यार भुरगो 6 म्हयन्याचो जाल्या पासून त्याने आपल्या जेवणाक हात लावपाक जाय आणि 9-10 म्हयने ऑफकोर्स आम्ही ल्हान 6 म्हयन्याची भुरगीं जी विथ सपोर्ट बसतात तांकां त्यांच्या खुर्चेर बसून त्यांचे जेवण फुडें दितात ती अशें करून कितें करून खातात. आपले चमचो सुद्धा ती धरतात. 3 म्हयन्याचो भुरगो आपलो असो हात काडून तोंडाक घालता मागीर चमचो कित्याक धरचो ना. आणि आमची भुरगीं करतात. वी हॅव व्हिडिओज ऑफ दॅट. अगेन आय एज्युकेट पेरेंट्स अबाउट दॅट की अशें करप. आता थोड्या हेजेरूच रिलेटेड म्हणटा की थोड्या जाणां म्हणटात की आपल्या भुरग्याचो वेट खूप कमी आहा, आपल्या भुरग्याचो वेट बरो ना, थोड्यांचो चड असता. सो हे कशें कितें थोड्यांचो वेट मागीर वाडटा अशें म्हटलें वयता, थोड्यांचो वाडत ना. सो अगेन न्यूट्रिशना खातीर जर भुरगे झाला जितले न्हू 3 किलोचे भुरगे जाल्यार ते 1 वर्साक 9 ते 10 किलो जातलेच. प्रॉब्लेम आसा तो 6 म्हयन्याक जेन्ना तुम्ही सारखे जेवण स्टार्ट करना आणि जेवण खायना म्हणून बिस्कीट दिले, जेवण खायना म्हणून कितें तरी चॉकलेट दिली, असले गोष्टी जेन्ना करतात तेन्ना जेवण एक तर वजन खूपच वाडटलें, ओबिसिटीन वतलो नाल्यार वजनूच वाडचें ना, माल न्यूट्रिशनान वतलो. आता स्क्रीन टाइम रिलेटेड म्हाका एक प्रश्न परत विचारूंक जाय तुमकां. आता ते कार्टून्स मोस्टली जे कार्टून्स पळय नांव घेयना कार्टून्स पळोवन हे करतात आणि प्लस एज्युकेशन वायज सुद्दां खुबशे हांकां व्हिडिओज करपाक लायतात किंवा ते करपाक थंय कितें करतली पेरंट्स हेका लागून? 2 वर्साचे सकयल 0 स्क्रीन टाइम. ओके 2 वर्साचो वयर थोडोसो टाइम फॉर एज्युकेशनल ते सुद्धा दिवना जाल्यारय चलता. खंयचे भुरगे एकदम स्कुलान वतकीर एबीसीडी शिकपाक जाय. स्कुलान कित्याक वतात तर स्कूल शिकपाक वतात न्हू. वाय युअर बेबी हॅज टू लर्न एबीसीडी बॉडी पार्ट्स अँड कलर्स बिफोर रिचिंग स्कूल राईट. त्याच्या पयलीं आवय कोण, पप्पा कोण, काका कोण, मामा कोण, आत्या कोण हे शिकयात न्हू. आजकाल 5वीच्या भुरग्यांक आत्या कोण म्हणल्यार आत्या म्हणल्यार कितें म्हणल्यार यू नो ऑल द एनिमल्स इन द वर्ल्ड बट यू डोंट नो द पीपल इन युअर हाऊस. की आमच्या लँग्वेजीन आत्याक कितें म्हण आय मीन पप्पाच्या भयणीक कितें म्हणटात, मम्माच्या भयणीक कितें म्हणटात हे भुरग्यांक खबर ना. ओके ती आपल्या लँग्वेजीन म्हजी जी मदर टंग आसा तितून पयलीं शिकयात भुरग्यांक. इंग्लिश तर मागीर शिकपाकूच आसा. ओके एक डेव्हलपमेंट मायलस्टोन फॉर चिल्ड्रन कितें आसपाक शकता? कितें म्हणल्यार ते तर जाता तेन्ना पासून डेव्हलपमेंट मायलस्टोन्स आसातूच. भुरगे जाले 3 महिन्याचे जाले की मान पकडपाक जाय. 3 ते 4 महिने, 6 महिने म्हणल्यार पालते पडून सारखे बसपाक सुरू जावपाक जाय. 8 महिने म्हणल्यार बसपाकूच जाय. 9 महिने म्हणल्यार 9 म्हयन्या पर्यंत रांदपाक जाय. 7 ते 9 महिने धरून उबो रावपाक जाय, क्रुझिंग करपाक जाय. 1 महिनो म्हणल्यार 1 वर्स म्हणल्यार जरासो स्टेशनरी उबो रावपाक जाय धरून आसतना सुद्धा. 1.5 वर्स म्हणल्यार चलपाक जाय. 1.5 वर्स म्हणल्यार 10 ते 15 वर्ड्स उलोवपाक जाय. 2 वर्स म्हणल्यार 2 लेटर सेंटेन्स म्हणपाक जाय. म्हाका दी, खाऊ दी हे 2 वर्सां पर्यंत म्हणपाक जाय. आणि 6-8 महिन्याचो जालो की तेजें नाव घेतलें न्हू दी इमिजिएटली पळोवपाक जाय. ओके सो दॅट शुड बी दीस इज व्हेरी इम्पॉर्टंट. 6 ते 8 महिन्याचो बेबी जर त्याने तुम्ही नाव घेतला आणि पळयना जाल्यार यू हॅव टू गो अँड शो युअर डॉक्टर. 1.5 वर्साचो भुरगो एकूय वर्ड उलयना यू हॅव टू गो अँड शो डॉक्टर. ओके आणि 1.5 वर्सापर्यंत जर बेबी उलयना आणि तुझ्या दोतोरान म्हणलें की बाबा हितून कितें तरी प्रॉब्लेम आसा आनी प्लीज गो टू डेव्हलपमेंटल स्पेशलिस्ट पिडियाट्रिशियन प्लीज गो. म्हाका आतां बरेचशे लोक येतात पयलीं 5 दोतोर केल्ले असता त्या सगळ्यांनी सांगिल्लें आसता डेव्हलपमेंटल स्पेशलिस्टा कडेन जा. तरी ते म्हज्या कडेन येतात तेन्ना पर्यंत 2 वर्साची जाल्ली असतात कारण ह्या दोतोर तो दोतोर करून करून 2 वर्सां म्हळ्यार ना सगळ्यांनी आमकां सांगलें की दोतोर स्पेशलिस्टा कडेन जा. पूण स्पेशलिस्टा कडेन वचपाची गरज कित्याक म्हजो भुरगो नॉर्मल न्ही. तुझो भुरगो नॉर्मल आसा पूण जर असो डिलेड इन डेव्हलपमेंट आसा तर यू हॅव टू टेक हेल्प ऑफ अ डेव्हलपमेंटल स्पेशलिस्ट. थोड्यांनी ते केन्ना घेवप सुद्दां आपल्याक एक रॉंग समजता. रॉंग म्हणल्यार सगळ्यात व्हडलो जो हे आसा न्हू मीथ हांगा तो चलो भुरगो लेट उलयतलो. ओके चलो भुरगो लेट तो लेट म्हणल्यार 4 वर्सां जाल्यार सुद्दां लेटूच ते पावत ना ते डेव्हलपमेंटल सेंटरा कडेन. आणि भुरग्याचो जो ब्रेन आसता न्हू इट्स लायक सिमेंट. तूं सिमेंट धवर आतां ओले करून फायल्या सकाळी ते कालोवपा पळयला कालयतले न्हू घट जाल्ले आसतले न्हू. तशेंच ब्रेन सुद्दां 2 वर्सां पर्यंत इट्स व्हेरी प्लायेबल म्हणल्यार तूं मूव करू शकता त्या ब्रेनाचो ट्रेन करू शकता. आफ्टर दॅट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रेन. सो ती जी आसा न्हू 2 वर्सां पर्यंत विंडो पिरियड इज व्हेरी इम्पॉर्टंट भुरग्याच्या डेव्हलपमेंटा खातीर. त्याच्या खातीर आमी म्हणटात नो मोबायल. इवन डॉक्टर आता सुद्धा नाही इवन आयुष हॉस्पिटल म्हटले जीएमसी म्हटले जाल्यार एक विजिट दिली कळ्ळें की बाबा ऑटिझम खूप वाडपाक लागले वाडलात आणि स्पेशली आफ्टर कोविड इतले वाडपाक लागलात खूप. कारण कोविडान भरपूर भुरगीं एक तर स्क्रीन टायमाचेर आसात, भायर खेळपाक ना, दुसऱ्या लोकांचे कनेक्शन त्यांच्याकडे ना.
भरपूर इश्यूज वी ऑल्सो सी टू मेनी पण आता म्हाका हेजेरूच तुमकां विचारपाक जाय लोकांक खुबशा लोकांक खबर ना की ऑटिझम म्हटल्यार कितें तें सो ऑटिझम म्हटल्यार कितें ह्यो जाल्यार ज्यो गोष्टी हांवें सांगल्यो न्हू 6 म्हयन्याक बेबीन आपले लांब लक्ष करपाक जाय 2 कितें ते 1.5 वर्सापर्यंत ताणें 10 ते 20 वर्ड्स उलोवपाक जाय 10 ते 12 वर्ड्स उलोवपाक जाय 1.5 वर्सापर्यंत आनी 2 वर्सापर्यंत 2 लेटर सेंटेन्स ह्यो जर गोष्टी करूना न्हू दे आर इन सम स्पेक्ट्रम दिस इज वॉट इज दॅट स्पीच डिले असता बिहेवियर प्रॉब्लेम्स असतात हायपर सेन्सिटिव्हिटी असता इरिटेबल बिहेवियर असतात केन्ना केन्ना अल्लू फुगी बशिल्ले असतले बऱ्याच वेळ असली भुरगीं तुमकां सगळ्यो गोष्टी लायनीन दवरिल्ल्यो दिसतल्यो ओके फ्यू डेज बॅक अगेन आय हॅड मेड अ व्हिडिओ एक भुरगी म्हाका घेवन आयली ती ब्रेस्ट फिडिंग कन्सल्टेशना खातीर आयिल्ली बेबी एक 5-6 दिसाचे आशिल्ले आनी व्हडलो चलो तेंचो 2 वर्साचो आशिल्लो तो ऍक्च्युली येवच नाशिल्लो कन्सल्टेशनाक पूण तो हांगा नाचतालो आणि हांव मम्माक पळयता पळयता हांवें पळयलें त्या भुरग्यान हे सगळे हांगा बारकेले स्टूल आसात न्हू सगळे काडून लायनीन लायले ओके आणि मागीर एकूच स्टूल हांगा उरिल्लो हांवें त्या बापायक म्हणलें पळय आनी तुजो चलो तोय स्टूल काडटलो आनी आतां लायनीन लायतलो बापूय म्हणपाक लागलो ना ना दोतोर ही इज व्हेरी डिसिप्लिन तो घरान सगळे लायनीन लायता आतां ही लायनीन लावपाची जी आसा पळय एक बेबी उलयना आणि गोष्टी लायनीन लायतात तर ताका ऑटिझमाचो प्रॉब्लेम आसा अँड दीस पेरंट्स डिडंट नो जेन्ना हांवें म्हणलें तांकां तो शॉक पडलो आणि तेजेर सुद्दां हांवें तो जो स्टूल्स काडून त्याचो फोटो काडून हांवें तेजेरय एक व्हिडिओ केल्लो ओके सो दीस आर सटल सायन्स बरेच पेरंट्स म्हजो भुरगो कितलो डिसिप्लिन्ड आसा सगळे लायनीन लायता पूण तो लायनीन कितें लायता इट इज नॉट ल्हान भुरगीं लायनीन लावपाची नासता सगळे उद्ध्वस्त करपाचे असतात तेंची टेंडन्सी ओके पूण हेचो जर लायनीन लायता तर हांगा कनेक्शन कितें तरी लायनीन ना ओके आता आम्ही अनेकशे आता पहिला पॅरेंट्स जुने कामाक वयता म्हणजे एक जशी 3 वर्सां जाली कारण भुरग्यांक फिजिकल ऍक्टिव्हिटीजांक खूप धाडटात ऍक्च्युअली खूप जाता एकेदांचे एकदा ते अति होते चड जाता ते भुरग्यांचे भुरगेपणूच हरवून वता 4 हांगा क्लासीन गेलो 5 हांगा गेलो 6 हांगा गेलो 7 गेलो 8 येता म्हणल्यार बेबी सामको मेल्लो कोमो जाता तांकां एनर्जीच उरना मागीर इवन जर स्टडी आम्ही पयली जाल्यार स्टडी तर इतले करता आम्ही म्हणटा आम्ही ते 10वी सुद्धा करूना स्टडी आम्ही एमबीबीएस करूना म्हणटले सो थंयसून पेरंट्सांनी त्या भुरग्यांक कशें कितें थंयसर हें करपाचें त्या टायमार इन्क्लुझिव्ह स्टडीज आसपाक जाय म्हाका दिसता पेरंट्सांनी हे सगळें शिकपाक घालपाक भायर घालपाच्या ऐवजी आपूण ऑफिसांतल्यान घरा येतात न्हू तेन्ना भुरग्यांक आपल्या वांगडा धरप आनी आपल्या वांगडा घरांतलीच कामां करतना तांकां वांगडा घेवप कपडे बाबा घडी करपाक घेतले आपली सान्न मारता तेन्ना भुरग्यांक दाखयलें कशें भांडी खंय उखलून दवरपाची ती दाखयली कटिंग जरा व्हडलो भुरगो असलो कटिंग कशें करपाचें भाजीचें तें दाखयलें दीज आर लायफ स्किल्स मागीर व्हडले जातकीर हे शिकपाक मागीर क्लासीन येवपाक लागतले आतां थोड्या दिसांनी तेय सुरू जातले प्री मॅरेज कटिंग ऑफ व्हेजिटेबल्स वर्कशॉप सुरू जातले ऍक्च्युअली आता खूप कडे जाल्ले आसात ते डॉक्टर टीनेजर्सच्या बद्दल तुमकां कितें सांगपाक जाय कशें कितें आसा हय आतां आमी न्यूबॉर्न बेबी म्हणले आमी टॉडलर्स म्हणले आमी डिव्हेलपमेंट म्हणले आतां बेबी जेन्ना 9, 10, 11, 12, 13 वर्साचो जाता न्हू तेन्ना तुमची टीनेजराची ती एज सुरू जाता त्यांची बॉडीज चेंज जावपाक लागता चल्या भुरग्याक तोंडात केस येवपाक लागतले वॉइस चेंज जातलो एकदम तो उंच जातलो बॉडी चेंज जातली लेडीजाची शेप चेंज जातलो पिंपल्स येवपाक लागतले दोगांकूय पिंपल्स येवपाक लेडीजाक पिरियड्स येवपाक लागतले ह्यो सगळ्यो गोष्टी जातात आणि ह्या गोष्टी जेन्ना जातात न्हू तेन्ना भुरग्यांक सारखे सायकोलॉजिकल हेल्प लागता बरेच भुरगीं खचतात म्हणजे तोंडावर एवढे पिंपल जाले आय डोंट लुक गुड बॉडी इमेज हांव चड मोठे जाले ओके नाल्यार हांव खूबच बारीक आसा अशें तांकां दिसता बट देन वी हॅव टू टेल देम की ही तुजी ग्रोथ टायम आसा दिस इज ओके एट दीस टायम इटिंग हॅबिट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट भुरगे म्हणटा म्हणून पिझ्झा दिलो म्हणटा म्हणून बर्गर दिलो म्हणटा म्हणून कितें मागता ते दिता इज नॉट रायट एज आय सेड फूड अँड डिसिप्लिन पेरंट्साच्या हातीन आसपाक जाय ओके कारण हे सगळे जे भायले तुमी आचरट पचरट खातात न्हू तेज्या खातीर बरेचशे ओबेसिटी पीसीओडी आणि भरपूर म्हणा तसली हे कितें ते प्रॉब्लेम सुरू जाल्ले आसात ओके वी कॉल देम लाईफ डिसीज नॉन कम्युनिकेबल डिसीजीस ओके लाईफस्टाईल डिसऑर्डर्स ओके आणि ह्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्सा खातीर बरेचशे प्रॉब्लेम आणि फुडें दिसतले आमी ऑलरेडी टीनेजर्सान प्रेशर पळोवपाक लागल्यात डायबिटीज पळोवपाक लागल्यात आणि पीसीओडी पळोवपाक लागल्यात ओके हे सगळे थँक्स टू द एबनॉर्मल इटिंग हॅबिट्स एबनॉर्मल स्लिपिंग हॅबिट्स आणि अगेन बरेचशे पेरंट्स म्हाका मेळ्ळे येतात न्हू तेन्ना भुरग्याच्या हातीन एक मोबायल आसता हांव विचारता भुरग्याच्या हातीन मोबायल कित्याक ना दोतोर ते कोविडाच्या टायमार तांकां हे आसताले न्हू स्कूल आसताले तेन्ना मोबायल लागतालो म्हणून आमी तेज्या खातीर मोबायल घेतिल्लो तो कोविड गेलो मोबायल कित्याक अजून तेज्या हातीन वाय युअर बेबी इज ऑन सोशल मिडिया वाय युअर बेबी नीड्स द मोबायल तुमकां जर बेबी खंय गेला भुरगे खंय गेला ते कळपाक जाय यात जसो मोबायल तो बटनाचोय दिवं शकता न्हू टू बी इन कनेक्ट आजकाल तर सगळे पेरंट्स भुरग्यांक उखलून हाडटात आनी स्कुलाक पावयतात
स्कूल बस आसप नाल्यार बसींतल्यान स्कुलाक वता ओके आय कॅन अंडरस्टँड की सेफ्टी पर्पजा खातीर तुम्ही मोबायल दियात बटनाचो दियात वाय यू वॉन्ट ऑल सोशल मिडिया आशिल्लो फोन कित्याक दिवपाक जाय त्याच्या तितून कितली तरी भुरगीं व्हावून जातात बरोबर. प्रॉब्लेम्स क्रिएट जातात I had so many times a 12-year-old child, 14-year-old child already having boyfriends, girlfriends online. So it becomes very difficult for parents to understand. ही एज न्ही त्यांची बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड करपाची. इवन हांगासरूच म्हाका एक जालो एका म्हाका भुरग्यान म्हटलें की भैया तुझ्यापेक्षा माझे फॉलोवर्स चड आसा आसा 5वेक हांवें म्हणलें तूं करता कितें तर रे सो मागीर हांवें थोडे कंटेंट केले म्हणजे खुबशे गजाली सांगले इवन अशे खुबशे भुरगे ते रेसीन खंय तरी फसलेले आहात फोमोन खंय तरी आता थोड्याच दिसा पयलीं इंदोरातली गोष्ट तुमकां गजाल खबर आसा की 13 वर्साच्या भुरग्यान फाशी दिवन हे केले आत्महत्या केली का ऑनलाईन गेमीन 2800 रुपये त्याने आवयच्या क्रेडिट कार्ड काय डेबिट कार्डा वयल्यान हे केले खर्चले आणि ते तो हरलो इन दॅट डिप्रेशन 7th स्टँडर्ड भुरग्यान आपल्याक गळ्याक फास लावन तो मेलो ओके आता ह्या 7वीच्या भुरग्यांक एक तर तुम्ही मोबाईल हातीन दिला तितून आवयचे कार्ड कनेक्टेड आसा जे ऑटो पेचेर आसा दुसऱ्या भुरग्याचेर कंट्रोल ना अशें जालें न्हू सो असल्यो गोष्टी जावंक शकतात केन्ना केन्ना मोबायल दिता बट मोबायल इज अ बिग ब्लॅक होल त्याच्या भितर कितें जाता तुमकां कळचें ना भुरगो खंयच्या सायटीर गेला तुमकां कळचें ना त्याचेर कंट्रोल आसपाक जाय ओके पेरेंटल कंट्रोल आसपाक जाय जो सद्याक ना बरेंच आता हे कशें आसपाक शकता कारण आता पळयत जाल्यार एक गरजूय आसा दोन्ही पेरेंट्स कामाक वयता भुरगो घरा कडेन आसता खंयच्या एक्टिविटीजांनी इन्वॉल्व आसता भुरग्याक आवय पळोवपाक टायमूय नासता सो पेरेंट्स कशें कितें पळयतली भुरग्याक ह्या गजालींचेर त्या गजाल अगेन आय सायड मोबायलाचो एक्सेस सगळ्यान कमी दवरात तो आसा जाल्यार तेजेर इंटरनेट एक्सेस इतलोच व्हॉट्सएपाचेर आसपाक जाय वाय यू नीड इंस्टाग्राम वाय यू नीड फेसबुक एट दॅट सच यंग एज ओके ल्हान भुरगीं ऑनलायन वचपाक लागलात आता तुवें जशें सांगलें ते ल्हान भुरग्यांक तुका म्हणलें तुजे इतले फॉलोवर्स ना तशेंच म्हाका एक टीनेजर मेळपाक आयलो फॉर हीज प्रॉब्लेम त्याने म्हाका खंयच्या तरी रिलान पळयल्ले तो म्हणपाक लागलो दोतोर तुम्ही रील करतात न्हू तुम्ही कितले कमयतात तितून तुमचे तरी इतले फॉलोवर्स आसात म्हजे आता सगळे मिळून 2 लाखाच्या वयर फॉलोवर्स आसात हांवें ताका सांगलो गड्ड हांव काय तितूंतल्यान कमयना वाय बिकॉज आय एम नॉट टेकिंग एनी मनी फॉर इट ओके हांव पेशंटा कडेन कनेक्ट आय मीन पेरंट्सा कडेन कनेक्ट जाता तितूंतल्यान दॅट्स वाय कंटिन्यूड हांवें स्टार्टय केल्लें कित्याक कोविड म्हजो सब्जेक्टय न्हय आनी म्हजें स्पेशलायझेशनय न्हय पूण लोकांक हांवें हेल्प केली तेन्ना आनी आजय बरेचशे लोक म्हाजे कडेन अशे येतात तांकां आतां भुरगीं जाल्ली आसात आफ्टर कोविड दे गॉट मॅरीड आनी तांकां भुरगें जालीं ती म्हाका येवन अक्षरशः केन्ना केन्ना म्हजे पांय धरिल्ले आसात दोतोर तुम्ही कोविडाच्या टायमार जे टिप्स दिल्ले न्हू त्याच्या खातीर आमी सुरक्षीत उरली हांव घरान वचून तुमचें तें आयकतालें आनी सुरक्षीत उरली हे जेन्ना ती म्हणटात न्हू म्हाका एक खूब बरें दिसता हे हांव पयशा खातीर केन्ना करूच ना आय डीड इट फॉर आय जस्ट डीड इट हांव तर ऑनलायन सुद्दां नाशिल्लें त्याच्या पयलीं म्हजें कितें फेसबूक अकाउंट सुद्दां नाशिल्लो आय डिडंट नो वॉट इज फेसबूक आय डिडंट नो वॉट इज इंस्टाग्राम म्हाका युट्यूब म्हणल्यार कितें खबर नाशिल्लें हांव म्हजें क्लिनीक म्हजी भुरगीं म्हजें घर हांव इतलें तशें आता कोविडान म्हाका हे सगळें जग कळ्ळें आनी ते समाव हांवें स्टार्ट केलें आनी म्हाका स्टॉप करपाक जायना जाल्यार आतां कारण इतले लोक म्हाका वळखपाक लागलात म्हजे रिल्स खातीर हांव भायर सुद्दां केन्ना गेलें जाल्यार बरेच वेळा लोक म्हाका पळोवन स्मायल करतात कोण स्मायल करता तो म्हाका केन्ना केन्ना कळना वळखीचे नसतात पूण ती लोक म्हाका खूब वळखतात सो दे कम टू मी दे से थँक्यू मॅडम यू डीड दीस यू नो ते एक बरें दिसता की बाबा हांव एका जागेरूच बसून खूब कडेन पावलें एक थोडक्यान एक विचारूंक सोदता कॉमनसोच प्रश्न असो की सोशल मिडिया कित्या खातीर यूज करपाक तुम्ही करता कनेक्टिविटी दवरपा खातीर भुरग्यांनी किंवा पेरंट्सांनी किंवा हेजेर कंट्रोल को दवरपाक अवेअरनेस आय थिंक नॉलेज खातीर येस तुम्ही पण हे बरेच वेळ हांव पळयता थोडे रिल्स आसता ते कित्याक आसता कळना आय मीन तेका काय डोकं न्ही आनी पांय न्ही असल्या टायपाचे म्हणल्यार तितून अर्थच नसता पूण लोक घे ते पळयतले हासतले फुडें फॉरवर्ड करतले पूण नॉलेजेबल स्टफ कोण पळयचो ना आणि कोण फॉरवर्डय करचो ना ओके म्हणल्यार मेंटॅलिटी जी लोकांची जाल्या की टाइमपास खातीर हांव पळयतलो ते टाइमपास खातीर कोण यू आर वेस्टिंग युअर इम्पॉर्टंट टाइम जो एकदा गेल्यार तुका मेळचो ना सो सी तूं कितें करता ते प्रोडक्टीव कर हा गेम यू कॅन प्ले बट म्हाका दिसता तो जो मनोरंजनाचो टाइम आसा न्हू तो जर तूं मोबायल सोडून तुज्या घरातल्या लोकां बरोबर मनोरंजन केलें न्हू जाल्यार जे आमी आजकाल म्हणटात न्हू इतलो स्ट्रेस येता म्हाका घरान टाइम मेळना तो मोबायलार घालता तो टाइम घाल न्ही घरान आनी एक म्हाका विचारपाक तुमी सुरवातीक एक सांगलेलें की गोंयचे लोक आहा ते सेमिनार अटेंड करपाक सोदनात किंवा अवेअर तितले ना म्हणून एक कित्या खातीर मेन आसा
आय रिअली डोंट नो. पण Okay. आता म्हज्याकडे जे येतात तांकां मागीर इंडिव्हिज्युअली येतात तशें हांव दिता. बट वेन एवर आय मेक अ अनाउन्समेंट ऑनलायन, आतां संडेक म्हजो प्रोग्राम आसा, संडेक म्हज्या प्रोग्रामाक बरोबर. म्हाका ऑलरेडी भायले जे दिल्ली, मुंबय, बेंगलोर थंयचे रेजिस्ट्रेशन आयले. गोंयचो अजुनूय येवना. बरोबर. सो एनीवेज आय डू माय रेजिस्ट्रेशन, आय गेट द वेबिनार डन. जो अटेंड करता पळय ताका तो फायद्याचो. कारण एज आय सेड, तेणी अटेंड करू ना करू, पेशंट ओपीडीन म्हजे येवपाचे काय कमी जावचे ना, ते थंय येतले. तर तुवें अटेंड केल्यार तुका चड नॉलेज आसतलें आनी तुका यूल बी मच मोर अवेअर अबाउट बेबी केअर. डॉक्टर, भुरगो जाल्लो भुरगो आसूं की 15 वर्साचो किंवा हेच्या मदलो खंयच्या एजीचो भुरगो आसूं, पेरंट्सांनी पेरंटींग टीप म्हणून खंयची गजाली लक्षांत दवरपाक जाय? जशें हांवें म्हणलें, भुरग्याचें जेवण, भुरग्याचें डिसिप्लीन, ही दोन तुमच्या हातीन दवरात. भुरग्याकडे मारहाण करप न्ही. ओके, प्रेमान उलयात, पण इतलेंय ना की ताका आपल्या तकलेर चडोवन बसयात. सगळें ना बाबू म्हणटा हांवें केलें, बाबू म्हणटा हांवें केलें, तो आयकना. कित्याक आयकना? तूं आयकय न्ही. यू हॅव टू गेट सी पेरंटिंगान न्हू, तूं कितें रिंग मास्टर आसा आनी तुजो बेबी आसा तो वाग आसा. तो वाग आसाच, पण तूंय रिंग मास्टर आसा. आतां हांव सर्कसीन वतलें, ते रिंग मास्टर वागाक कशें नाचयता तें पळोवपाक, काय वाग रिंग मास्टराक कशें नाचयता तें पळोवपाक? वागाक कसो रिंग मास्टर चलयता तें न्हू, पण आजकाल घरांनी उलटेच चल्ला. तो वाग हांगा रिंग मास्टराक नाचोवपाक लागला. सो वी शुड नॉट अलाव. ते तशें जातकीर न्हू मागीर सगळी धुमाकूळ जाता. इमॅजिन वागान जर रिंग मास्टराक नाचोवपाक लागले, सगळं सर्कस धांवपाक लागतली न्ही, लोक पळून वतले. सेम थिंग जावपाक लागला. डॉक्टर, म्हाका थोडेशें तुमची आतां एक जर्नी मध्ये थोडेशें विचारपाक जाय. आतांच्या वेळी सायन्स स्टुडंट्सांक पयलीं बेसिकली जाल्यार खूब स्ट्रेस आसता, रुमांसून भायर सुद्दां सरनात, आपल्याक आपले डॉक्टर जावपाक जाय समथींग, खूब गजाली सांगतात, भायरूच सरना. ते भायर सरता पूण आमकां भंय दिसता, हेंच्यानी हांवें तशें कित्याक म्हणून. सो तुमी स्टडी कितें करताली किंवा कशी करताली, तुमची लायफ तेन्ना कशी आसली? सो तेन्नाचो टायम आनी आतांचो टायम जमीन आसमानाचो फरक आसा. दॅट इज देयर. तेन्ना आमी जेन्ना दोतोर जाली तेन्ना गोंयान एंट्रन्स एक्झाम नाशिल्ली. वी हॅड टू स्टडी आर एनसीईआरटी पोर्शन, आनी तितून आमकां बरे पर्संटेज मेळटकीर आमकां एमबीबीएसान एडमिशन ऑन मेरिट बेसीस आशिल्लें. अजुनूय मेरिट बेसिसाचेरूच आसा. ओके, पण आतां क्रायटेरिया चेंज जाला. आतां तेंची एंट्रन्स आसा आनी तेजे वेगळ्याच टायपाचो स्टडी आसता. कारण म्हजो स्वताचो भुरगो आतां जेई प्रिपेरेशन करता. इवन आय गेट स्ट्रेस तेजे स्टडीज पळोवन. पण आमच्या टायमार स्ट्रेस आसतालो, ना अशें न्हू. पण कितें आसता, आमी एकदां सायन्स घेतलें आनी आय हॅव डिसायडेड म्हाका मेडिसीन जाय. आय एम मेंटली प्रिपेर्ड की हांव तितलो अभ्यास करतलें. हांव घरान म्हज्या रुमान एका बंद करून आय यूज टू स्टडी, आय यूज टू नॉट गो आउट, अँड आय हॅव नॉट इवन गॉन फॉर एनी ट्युशन. हांव ट्युशनाक सुद्दां वचना. हांव सेल्फ स्टडी करूनच हांवें मार्क घेतले. आय हॅड अराउंड 94%, आय थिंक 94 पीसीबी. ओके, तेन्ना, आनी आय गॉट इन टू मेरिट बेसीस. ओके, सो तेन्नाचो काळ आनी आतांचो काळ वी कॅन नॉट दिस थिंग कम्पेअर. बट म्हाका दिसता आतांच्या काळान सुद्दां जर अनवॉन्टेड स्टफ जर भुरग्यांनी आपल्या लायफांतल्यान भायर काडलो न्हू, बरेच वेळ म्हाका 12वी 10वीची भुरगीं, 11वी 12वीची भुरगीं म्हणटा आमकां वी डोंट गेट टायम टू मजा करपाक टायम मेळना. तो मजा करपाचो टायम 12वी मागीर येतलो. ओके, पूण ही जी 2 वर्सां आसात न्हू, ती जर तुवें सारकी काडूं ना, जाल्यार 2 वर्सांची 3 वर्सां 4 वर्सां 5 वर्सां जातली. सो तो मजेचो काळ 2 वर्सां मागीर येवपाचो, 5 वर्सां मागीर सुद्दां येवं शकता. सो 2 इयर्स, कारण मेडिसीन इंजिनियरिंग घेवपाकूच तो प्रॉब्लेम जाता. म्हणल्यार तितले शिकपाक जाय. ओके, पण आजकाल म्हाका दिसता भुरग्यांक तितलो फोर्स करपाचो न्ही. आतां म्हज्या भुरग्याक ताका जेई जाय, हांवें वच म्हणलें, ताका मेडिसीन नाका आशिल्लें, बायोलॉजी सोड म्हणून सांगलें. आय हॅव नेवर फोर्स देम. सो तांकां जाय तें करनी. आजकाल बरेचशे अशे प्रोफेशन आसात की तूं दोतोरा पेक्षा चड कमयतलो. इवन एक थोडेशें म्हाका एक विचारपाक जाय, सिंपल प्रश्न असा की आतां आमचे पेरंट्स सुद्दां कितें म्हणटात, तुमचे ऑनलायन थ्रू हजारांनी फ्रेंड्स आसतले, हजारांनी फॉलोवर्स आसतले. आमचे 4 फ्रेंड आसले, आमी हेजे वांगडा अजुनूय आसात. तुमचे एक फ्रेंड असो ना की बरोबर आसा. आमचे सगळे व्हर्च्युअल वाऱ्यांनी. ओके, जेन्ना कितें हेल्प जाता तो कोणूच पावना. बरोबर. ओके, तशेंच 4-5 एक घट्ट दोस्त आसपाक जाय. तुमचे कसो कितें सर्कल आसलो बेसिकली म्हाका विचारपाक? तुमचो कॉलेजीन म्हजे 2 फ्रेंड्स आशिल्ले जे आतां दोगांय हांगा नात. ओके, एक न्यूझीलंडाक आसा आनी एक खंय आसा तो म्हाकाय खबर ना. ओके, कारण आफ्टर माय 12th स्टँडर्ड आय मूव्ड इनटू एमबीबीएस, आनी एमबीबीएसान म्हजे फ्रेंड्स आशिल्ले जे अजुनूय म्हजे कनेक्शनान आसा. प्रत्येक 4-5 वर्सांनी आमचो गेट टुगेदर जाता. सगळे आमचे भायल्यान म्हणल्यार USA, UK, दुबय बिबय खंय आसात
सगळे दोतोर ते कम बॅक टू गोवा अँड वी हॅव अ गेट टुगेदर हिअर. सो आम्ही मेळटात एक 5 वर्सांनी, वी गेट टुगेदर, वी टॉक टू इच अदर अबाउट आवर फॅमिलीज. थोड्यांचे लग्न जाल्ली आसा, थोड्यांची जावनात अजून, थोड्यांचे लग्न जावन डिवोर्स जावन परती लग्न जाल्ली, थोड्यांची भुरगीं ल्हान आसा, थोड्यांची लग्नाक पावली. सो यु नो एक बरेचशे व्हेरिएशन्स असतात, पण येस वी स्टील मीट. आणि म्हाका दिसता ती जे फ्रेंड्स आमची MBBSान जाली ती माझी लायफ लॉंग उरली. पयलींचे फ्रेंड्स अजून म्हाका म्हणल्यार त्यांच्याकडे तितलो कॉन्टॅक्ट ना म्हजो. इवन अशें म्हणटात की संगत असं संगताचो असर खूप इम्पॉर्टंट असता. ऑफकोर्स तर संगत आजकाल कशी आसपाक जाय आजकालच्या भुरग्यांची? एज अ पेरंट म्हणून तुम्ही किती ऍडवाइस दिवपाक सोदता? संगत बरी आसपाक जाय. जर तुका दिसता की कोण तरी हो कोण तरी भुरगो म्हजो फायदो घेवपाक पळयता जाल्यार ती त्या संगतींतल्यान भायर वच. ओके, तुजो फ्रेंड असो आसपाक जाय की दोगांच्या बराई भलायकी खातीर त्याने हेल्प हे करपाक जाय, विचार करपाक जाय, ना की आपल्याक कितें मेळटा. तसो जाल्यार बेटर यू लिव्ह द फ्रेंडशीप. इवन आता डिजिटल आमच्या एरान खुबशे भुरगे कन्फ्यूज आहा की आपण करियर खंयचो चूज करू. डिग्री घेता एका फिल्डान फुडें कितें करूं तें कळना. म्हाका बरेचशे दिसता की बरेचशे पेरंट्स भुरगे आसात न्हू, ती आजकाल ल्हान आसतना ना ना हांव युट्यूबर जातलो, आनी ते सॅच्युरेट जायत आले. ते युट्यूबरच्या कोविडाच्या पयलीं युट्यूब जायतले न्हू, ते कोविडान तांकां एकदम एक यु नो हे मेळ्ळो की भरपूर फॉलोअर्स बी मेळ्ळे आनी सामके फळफळले ते. ओके, पण आता जर तू युट्यूबर जावपाक पळयत, इट इज व्हेरी डिफिकल्ट. एकदम फटाफट जावचें ना अंटील अनलेस स्पेशली नॉलेजेबल स्टफांतल्यान. ओके, बट बरीचशी भुरगीं आतां मदीं ते न्यूजीस आयल्ले न्हू, कोण कोण भुरग्यांनी इंस्टाग्रामाचे फॉलोअर्स कमी जाले, युट्यूबाचे फॉलोअर्स कमी जाले म्हणून आत्महत्या केली. वाय? बिकॉज यू आर हॅव्हिंग ओनली वन स्ट्रीम ऑफ इन्कम. एकूच तुम्ही युट्यूबाचेरूच हांव पयशे करतले, इंस्टाग्रामाचेर अशें जायना. आय थिंक कीप दॅट एज सेकंड इन्कम. आय फील युअर एज्युकेशन अँड युअर प्रोफेशन इज युअर मेन इन्कम. जशें हांव पिडियाट्रिक्स, म्हणजे मेन आसा ते पिडियाट्रिशियन. हांव भुरग्यांक पळयता, तपासता, तेजे म्हणजे चार्जीस जे आसा ते पेरंट्स म्हाका पे करतात आनी आय अर्न थ्रू इट. नाही, बाकीच्यो ज्यो गोष्टी सायड बाय सायड आसात, दोज आर MIS, मल्टिपल इन्कम सोर्सीस म्हणू शकता तू, बट दॅट इज नॉट युअर मेन इन्कम सोर्स. मेन इन्कम सोर्स तू जे शिकता आनी तू जे तुका जितून प्रावीण्य आसा न्हू तें करप. ते कोण तो युट्यूबर जालो म्हणून हांव जातलो, तो दोतोर जालो म्हणून हांव जातलो अशें न्ही. ते तुका कितें हे आसा, तुज्यान कितें वॉट इज दॅट गुण आसात न्हू ते भायर येतले. पण जर क्लिअरिटीच ना आपल्याक कितें करपाक जाय, थंय कशें प्रॉब्लेम आसा. क्लॅरिटी बऱ्याच भुरग्यांक नासता. सो थंय पळोवपाक लागतलें थोडी वर्सां कितें तरी काम करून. क्लिअरी करप बेकार रावच्या पेक्षा. हा, कितें कर. ओव्हरऑल डॉक्टर आमी दवरल्या पॉडकास्टान जर एक मेजर गजाली काडले, एक दोन सेंटेन्सान जर लोकांक समजून घेवपाक जाय ओव्हरऑल पॉडकास्ट केजेर बेस जालो, कितें जालें, तुमी कितें सांगपाक शकता? म्हाका दिसता हो आमचो ओव्हरऑल पॉडकास्ट आशिल्लो. तो वॉज रिगार्डिंग चायल्ड केअर, रिगार्डिंग मदर केअर, रिगार्डिंग फॅमिली, रिगार्डिंग टीनेज केअर. जर अख्खो पॉडकास्ट पळयलो जाल्यार पेरंट्साक थोडी तरी कितें गजाली कळटली की बाबा ह्यो गोष्टी करच्यो न्ही, हे गोष्टी करप. तितले जरी कळले न्हू पेरंट्साक, आय एम मोर दॅन हॅपी. की भुरग्यांचें जेवण जे आसता तें घरांतल्यान दिवपाक जाय, डब्यांतल्यान न्ही. आय मीन द खावपाचे डबे. ओके, भुरग्यांक न्यूट्रिशन इम्पॉर्टंट आसता, भायले बर्गर्स बिर्गर्स न्ही. भुरग्यांचे जे शिक्षण आसता ते स्कुलांतल्यान आनी घरांतल्यान जाता, मोबायलांतल्यान न्ही. ओके, आनी टीनेजराक एक हेल्प लागता, जे तेजी बॉडी चेंजीस जाता तेन्ना ती एक गजाल लक्षांत दवरपाक जाय. आनी कितेंय बारीक सारीक गोष्ट जाली जाल्यार प्लीज सी टू इट दॅट यू गो डिस्कस दीस विथ युअर पिडियाट्रिशियन. ओके, तुमकां एक अशी कितें गजाल सांगपाक जाय, एक आमची उरली आसतली आमी विचारूंक इम्पॉर्टंट आसा अशी सांगपाक जाय तुमी अशें सांगचें? एक गोष्ट जी आमी कव्हरूच करूना ती मेडिसिन्स, आणि ती एक खूप इम्पॉर्टंट गजाल आसा. आता म्हजे जे पेशंट म्हज्याकडे पयलींच्यान असतात न्हू तांकां खबर आसा हाव स्ट्रिक्ट आय एम अबाउट मेडिसिन्स. एंटीबायोटीक बी नाका आसतना तेणी दिली न्हू तांकां पडटा म्हज्या कडल्यान मागीर. सो पण अशे बरेचशे पेशंट आतां फर्स्ट टायम म्हज्याकडे येतात आनी ती येता तेन्नाच म्हाका 2-3 बाटल्यो घेतात. दोतोर 4 दीस जाले जोर आसा, हांवें फिवराचे मेडिसिन स्टार्ट केला, हांवें एंटीबायोटीक स्टार्ट केला, हांवें हें स्टार्ट केला. कोणें सांगलें स्टार्ट करपाक? ना, ते लास्ट टायम दोतोरान दिल्ले न्हू ते हांवें स्टार्ट केले. दोतोरान तुका सांगिल्लें काय लास्ट टायम हे स्टार्ट कर, नेक्स्ट टायम जातलें म्हणून? ना. मागीर कित्याक केलें ना, तेन्ना अशेंच जालें. तशें नासता तें, तेन्ना अशेंच जाल्लें नासता. तेन्ना कितें तरी दुसरो व्हायरस बॅक्टेरिया आसतलो, आतां दुसरो आसतलो. सो म्हाका दिसता 1 ते 2 दिसां वयर जर तुमचो जोर कमी जायना न्हू, लेट द डॉक्टर टेक द डिसिजन की हे एंटीबायोटीक स्टार्ट करपाचें काय न्ही. ओके, आणि जर एखाद्याकडे तुम्ही वतात आणि प्रत्येक वेळा तुम्ही वता तुमकां तेच एंटीबायोटीक आणि मेडिसिन मेळटा तर कुठेतरी घोटाळा आहे. दया, देर इज समथिंग गडबड. चेंज द डॉक्टर. ओके. येस डॉक्टर, थँक्यू सो मच. तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाइम दिला आणि व्हॅल्युएबल नॉलेज शेअर केलं. थँक्यू सो मच. थँक्यू.